जय भीम मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाच्या निर्णयाबद्दल. त्यांच्या दुसऱ्या विवाहामागची खरी गोष्ट. हा विषय अनेकांना माहीत आहे आणि अनेकांना माहीतसुद्धा नाही. पण त्यामागचे खरे कारण खूप खोल, खूप मानवी आणि खूप वेदनादायी आहे. बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नी रमाबाई यांचे निधन 1935 साली झाले. त्यावेळी बाबासाहेबांवर दुःखाचं पर्वत कोसळलं होतं. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार अचानक निघून गेला. त्या काळात बाबासाहेब दिवसरात्र समाजासाठी काम करत होते. त्याचा त्यांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम झाला होता. मधुमेह, थकवा आणि सततच्या जबाबदाऱ्या या सगळ्यामुळे त्यांच्या शरीरावर रोज प्रचंड ताण येत होता. रमा गेल्यानंतर बाबासाहेबांना एकटेपणा खूप जाणवू लागला. पण तरीही त्यांनी काम थांबवलं नाही, कारण समाज त्यांच्याकडे आशेने पाहत होता. मात्र त्यांच्या आरोग्याची स्थिती दिवसेंदिवस खालवत चालली होती. वय वाढत होतं, आजारसुद्धा वाढत होते आणि त्यांची मोठी कामं अजून पूर्ण व्हायची होती. संविधान लेखन, समाज सुधारणा, शिक्षण, आंबेडकरी चळवळ ही सगळी कामं एकट्याने करणं त्यांच्यासाठी जणू काही अशक्यच होत चाललं होतं. त्यांना सतत वैद्यकीय मदतीची गरज होती. कोणीतरी जवळ असावं, माझी काळजी घ्यावी, औषध द्यावं, हे सगळं सांभाळावं अशी गरज त्यांना निर्माण होती. आणि याच कारणामुळे बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात दुसऱ्यांदा विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वैद्यकीय नव्हता, तर तो त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या कामासाठी आणि संपूर्ण समाजाच्या भविष्यासाठी आवश्यक होता. ज्यांच्याशी बाबासाहेबांनी विवाह केला त्या होत्या डॉक्टर शारदा कबीर, म्हणजेच सविता कबीर. एक शिक्षित, सुजाण आणि स्वतः डॉक्टर असलेल्या महिला. त्या एका ब्राह्मण कुटुंबातून होत्या. पण बाबासाहेबांसाठी जात महत्त्वाची नव्हती. त्यांना महत्त्वाचं होतं ते म्हणजे व्यक्तीचं विचारधना आणि मानवता. बाबासाहेब आणि शारदाबाई म्हणजेच सविताबाई यांची भेट मुंबईमध्ये एका क्लिनिकमध्ये झाली होती. डॉक्टर असल्यामुळे त्यांना बाबासाहेबांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेता येत होती. त्यांच्या उपचारादरम्यान त्यांची ओळख वाढली आणि ओळखीचं नात्यात नंतर रूपांतर झालं. हा विवाह फक्त बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक निर्णय नव्हता, तर तो त्यांच्या संपूर्ण कार्याचं संरक्षण करणारा निर्णय होता. डॉक्टर सविता कबीर शारदाबाईंना शारीरिक आणि मानसिक असा मोठा आधार मिळाला. त्यांच्या तब्येतीची काळजी, औषधोपचार, विश्रांती हे सगळं त्यांनी मनापासून केलं. इतकंच नव्हे तर त्या स्वतःसुद्धा समाजसेवा आणि चळवळींमध्ये सहभागी होत असत. बाबासाहेबांना जेव्हा संविधानाचं प्रचंड काम होतं, तेव्हा डॉक्टर सविता कबीर त्यांना सतत साथ देत होत्या, शांतपणे आणि निस्वार्थपणे. मोठं सत्य असंही सांगितलं जातं की या विवाहामुळे बाबासाहेबांना जवळजवळ 10 वर्ष अधिक जगता आलं. हीच 10 वर्ष भारतासाठी आणि आपल्या समाजासाठी, आपल्यासारख्या लाखो लोकांसाठी आज अनमोल ठरली. मित्रांनो, बाबासाहेबांचा हा निर्णय कधीही वैयक्तिक सुखासाठी नव्हता. त्यांचं आयुष्य पूर्णपणे समाजाला, देशाला आणि मानवतेला समर्पित होतं. त्यांनी दुसरा विवाह केला कारण त्यांनी स्वतःसाठी नाही, तर आपल्या समाजासाठी जगायला हवं होतं. त्यांच्या कार्याला पूर्णविराम नाही, नवी दिशा मिळावी अशी इच्छा होती. त्या काळात बाबासाहेबांनी दुसरा विवाह केला तेव्हा समाजात अनेक प्रतिक्रिया उमटल्या गेल्या. काही लोकांना आश्चर्य वाटलं, काहींनी प्रश्नसुद्धा विचारले. पण बाबासाहेबांनी कधीही समाजाच्या नजरेचं ओझं मनावर घेतलं नाही. कारण त्यांना माहीत होतं की त्यांचा निर्णय हा एक विचारपूर्वक आणि जबाबदारीने घेतलेला निर्णय होता. त्यांनी आयुष्यभर लोकांसाठी कठोर परिश्रम केले, रात्र जागून काम केलं, स्वतःच्या शरीराची पर्वा न करता ते समाजासाठी झगडले. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी त्यांना एखाद्या साथीदाराची गरज होती आणि त्यांनी हा निर्णय समाजाला काही सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या कामाला थोडा आधार मिळावा म्हणून घेतला होता. डॉक्टर सविता कबीर या स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना बाबासाहेबांच्या आरोग्याची पूर्ण जाण होती. त्यांच्यातील नातं अतिशय साधं, शांत आणि एकमेकांच्या समजुतीवर आधारित होतं. शारदाबाई म्हणजेच डॉक्टर सविता कबीर बाबासाहेबांना औषधोपचार देण्यासोबतच मानसिक आधारही देत. त्यांच्या कठोर दिनक्रमात थोडं समाधान, काळजी आणि शांतता ते आणत. याच कारणामुळे बाबासाहेबांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा निर्माण झाली. ते पुन्हा जोमाने काम करू लागले. लेखन, भाषण, सभा, संविधान सभा, संविधानाचं काम आणि चळवळीची जबाबदारी हे सगळं त्यांनी नव्या ताकदीने सुरू केलं. आपल्याला कदाचित वाटत असेल की हा निर्णय फक्त वैयक्तिक होता, पण खरं पाहिलं तर या निर्णयाचा प्रभाव पूर्ण भारतावर पडला. कारण या विवाहामागे बाबासाहेबांमध्ये नवीन चैतन्य आलं. त्यांनी समाजासाठी अनेक मोठी कामे पूर्ण केली. संविधानाचे अंतिम टप्पे, दलितांच्या हक्कांसाठी लढा, स्त्री-पुरुष समानतेसाठी आवाज, बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय आणि शिक्षणासाठी केलेले महत्त्वाचे कार्य हे सगळं त्या काळात घडलं. आणि डॉक्टर सविता कबीर यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप मोठी साथ मिळत होती. म्हणूनच सविता कबीर यांची भूमिका बाबासाहेबांच्या उत्तरार्धातील कामगिरीत खूप मोठी ठरते. आज आपण बाबासाहेबांच्या महान कार्यांची पूजा करतो, त्यांचा संघर्ष पाहून प्रेरणा घेतो. पण त्यांच्या आयुष्यातल्या या भावनिक अध्यायाबद्दल फार थोडे लोक बोलतात. एका महान नेत्याला आयुष्याच्या शेवटी एखाद्याच्या प्रेमाची, काळजीची आणि सांत्वनाची गरज होती आणि डॉक्टर सविता कबीर यांनी ती भूमिका पूर्ण समर्पणाने निभावली. बाबासाहेबांचं आयुष्य जणू काही देशासाठीच होतं आणि सविता कबीर त्या आयुष्याला शेवटपर्यंत साथ देत होत्या.
यातच या नात्याचं सौंदर्य आहे आणि यामुळेच आज आपण त्यांचं योगदान अधिक प्रेमाने आणि आदराने आठवतो. आता मी तुम्हाला सांगणार आहे की डॉक्टर सविता कबीर या नेमक्या कोण होत्या. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की त्या जातीने ब्राह्मण होत्या. मी त्यांचा जीवन परिचय तुम्हाला सांगणार आहे. तर सविता कबीर यांचा जन्म 27 जानेवारी 1909 रोजी मुंबई येथे एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला आणि त्यांचे नाव शारदा कृष्णराव कबीर असे होते. त्यांच्या आईचे नाव जानकी आणि वडिलांचे नाव कृष्णराव विनायक कबीर होते. त्यांचे कुटुंब महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तहसीलमधील डोरली गावातील होते. डॉक्टर सविता कबीर या जातीने जरी ब्राह्मण असेल तरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कधी विरोध केला नाही किंवा त्यांच्या कुठल्याही कार्याचा त्यांनी कधी विरोध केला नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुठल्याही हक्कांच्या लढाईत असो किंवा समाज सुधारणेच्या कार्यात असो डॉक्टर सविता कबीर स्वतः बाबासाहेबांसोबत असायच्या. तर मित्रांनो, आता तुम्हा सर्वांना लक्षात आले असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव डॉक्टर सविता आंबेडकर होते आणि त्यांना माईसाहेब असेही म्हटले जात होते. सोबतच त्यांचे नाव शारदाबाई असे सुद्धा होते. बरेच लोक त्यांना शारदाबाई किंवा सविताबाई या दोन्ही नावांनी ओळखत असे. त्यांनी 1948 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी लग्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रकृती आणि अवस्थामुळे आणि त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असल्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांच्या आग्रहावरून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता असेही म्हटले जाते. तर हा होता रमाबाई म्हणजेच आपली रमाई माऊली यांच्या निधनानंतरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास आणि त्यांनी दुसरं लग्न का केलं हेही तुम्हा सर्वांना या व्हिडिओमध्ये कळलं असेल. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढेही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग आणि वेगवेगळे टॉपिक शिकायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर का एक बौद्ध बांधव असाल, माझा व्हिडिओ कोणी बौद्ध बांधव बघत असेल तर तुम्ही सर्वांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण तुम्हा सर्वांना आपल्या धर्माचा इतिहास माहीत असायलाच हवा. जेणेकरून उद्या तुम्हाला कोणी काही विचारलं की तुम्ही काय आहे, तुमचा समाजाचा इतिहास काय आहे किंवा कुठलीही गोष्ट विचारली बाबासाहेबांची रिलेटेड तर तुम्हाला ती यायलाच पाहिजे. चला तर मित्रांनो, मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय. थँक्यू.